नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याचे दोन लोकप्रिय मार्ग आहेत, ते म्हणजे स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट. पण दोन्ही पद्धती एकसारख्या नाहीत. आज आपण या व्हिडिओमध्ये स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे आणि कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी योग्य आहेत हे पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? सोपी भाषा वापरून सांगायचं झालं तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काही दिवस ते काही आठवड्यांसाठी शेअर खरेदी करून त्यांच्या किमतीतील छोट्या छोट्या चढ उतारांमधून नफा मिळवण्याची पद्धत. स्विंग ट्रेडर्स हे अल्पकालीन ट्रेंड बघतात. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजेच चार्ट्स, इंडिकेटर्स, सपोर्ट, रेजिस्टन्स यावर जास्त भर असतो. साधारणपणे 3 दिवस ते 3 महिने इतक्या कालावधीसाठी पोझिशन घेतली जाते. उदाहरणार्थ, जर एखादा शेअर 100 रुपयाला आहे आणि पुढील 10 दिवसात तो 120 रुपयेपर्यंत जाऊ शकतो असं वाटतं, तेव्हा स्विंग ट्रेडर तो शेअर खरेदी करतो आणि 10 ते 20% नफा झाल्यावर विकतो. फायद्यांमध्ये पटकन नफा मिळू शकतो, कॅपिटल जास्त दिवस अडकून राहत नाही आणि ॲक्टिव्ह ट्रेडिंग आवडणाऱ्यांसाठी हे योग्य आहे. तोट्यांमध्ये सतत मार्केटवर लक्ष ठेवावं लागतं. रिस्क जास्त असते कारण शॉर्ट टर्ममध्ये चढ उतार जास्त असतात आणि जरा चूक झाली तर नुकसान पटकन होऊ शकतं. इन्व्हेस्टमेंट म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक. यामध्ये आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून 5 वर्षे किंवा त्याहून जास्त काळ ठेवतो. इथे उद्देश असतो तो कंपनीच्या व्यवसायातील प्रगतीमुळे होणाऱ्या शेअर्सच्या किमतीतील मोठमोठ्या वाढीतून नफा मिळवणे. इन्व्हेस्टर्स अल्पकालीन चढ उतारांकडे फारसं लक्ष देत नाहीत. ते कंपनीचे फंडामेंटल्स जसे की प्रॉफिट ग्रोथ, मॅनेजमेंट, बिझनेस मॉडेल्स या गोष्टींवर विश्वास ठेवतात. इन्व्हेस्टमेंटमधून केवळ शेअर प्राईस अप्रिशिएशन नाही तर डिव्हिडंडसारख्या पॅसिव्ह इन्कमसुद्धा मिळवण्यावर भर असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही इन्फोसिसचे शेअर्स 20 वर्षापूर्वी घेतले असते तर तुमची गुंतवणूक कित्येक पटीने वाढली असती, शिवाय डिव्हिडंड पण मिळाला असता. इन्व्हेस्टमेंटचे फायदे असे की कंपाऊंडिंगमुळे मोठा परतावा मिळू शकतो. जास्त रिस्क नाही कारण लाँग टर्ममध्ये मार्केट वाढतच राहते आणि पॅसिव्ह वेल्थ म्हणजेच अतिरिक्त संपत्ती बनली जाते. आणि तोट्यांमध्ये असे की कॅपिटल किंवा पैसे दीर्घकाळ अडकून राहतात आणि यामध्ये धीर धरावा लागतो आणि पटकन नफा हवा असेल तर इन्व्हेस्टमेंट हे योग्य नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे फास्ट फूडसारखं आहे, जे की पटकन भूक भागवते पण हेल्दी नाही. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे घरचं जेवण, जे वेळ लागतं पण टिकाऊ आणि आरोग्यदायी आहे. स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही पद्धतींचे फायदे तोटे आहेत. जर तुम्हाला ॲक्टिव्ह ट्रेडिंग आवडत असेल, वेळ देता येत असेल तर स्विंग ट्रेडिंग ट्राय करू शकता. पण जर तुम्हाला दीर्घकाळ संपत्ती निर्माण करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट हाच सर्वोत्तम मार्ग आहे. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फंडामेंटल ॲनालिसिस बेसिक्स. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणता मार्ग जास्त आवडतो, स्विंग ट्रेडिंग की इन्व्हेस्टमेंट, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता. आणि हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे, खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.